तर इथे आपली मार्केटमध्ये जशी मिळते तशी पांढरी शुभ्र आवळा कँडी तयार आहे आणि आवळे खूप स्वस्त आहेत, त्यामुळे खूप स्वस्तात अशी आवळा कँडी तयार होते. जास्त मेहनत देखील नाही आहे. तर इथे मी 1 किलो आवळे घेतले होते आणि हे आवळे थोडंफार इकडे तिकडे डाग असतील तर चालून देतं, एवढं काही प्रॉब्लेम नाही. तर या आवळ्यांना मी 2 तास असं पाण्यामध्ये स्वच्छ भिजवत ठेवलं होतं, म्हणजे जेणेकरून जी घाण वगैरे काय असेल तर ती निघून जाईल. त्याच्यानंतर त्यांना स्वच्छ असं कॉटनच्या कपड्यावर पसरलं होतं, जेणेकरून ते सुकले गेलेत व्यवस्थित. सुकवले नाही तरी चालेल. आता 2-3 प्रकारे आवळ्याच्या आपल्याला फोडी करायची पद्धत आहे. जसं की तुम्ही एक रात्र फ्रीजरमध्ये ठेवलीत आणि दुसऱ्या दिवशी कोमट पाण्यात घातलं तर त्याच्या पाकळ्या सुटतात, किंवा डायरेक्ट कुकरला शिट्टी लावून देखील तुम्ही 1 किंवा 2 शिट्ट्या केल्या तरी देखील पाकळ्या अशा सुटल्या जातात. आणि तिसरी पद्धत आहे ही वाफवण्याची, जी की मला खूप आवडते. तर या पद्धतीने तुम्हाला 8 ते 9 मिनटं किंवा 10 मिनटं कमीत कमी वाफवलं तरी देखील याच्या पाकळ्या छानशा सुटल्या जातात. आता इथे मी 10 मिनटं वाफवलेलं आहे. तुम्ही बघू शकता कलर देखील चेंज झाला आहे. फक्त तुम्हाला इथे चाकूने चेक करावं लागेल की आतमध्ये चाकू व्यवस्थित घुसला तर आपला आवळा परफेक्ट रेडी आहे. खूप जास्त शिजवायचं नाही, नाहीतर पाकळ्यांचा शेप बदलून जातो. खूपच मग ते गिर होतात आणि मग खूप तुटले फुटले जातात, पाकळ्या व्यवस्थित निघत नाहीत. तर हे बघा, आपल्याला फक्त पाठीमागच्या साईडला थोडंसं प्रेस करायचं आहे आणि अशा प्रकारे आवळ्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या सुट्ट्या करायच्या आहेत. आता कुकरमध्ये घातल्यामुळे काय होतं की कुकरमध्ये जे आपण आवळ्यासोबत पाणी घालतो तर त्या पाण्यामध्ये बहुतांशी आवळ्यांचा जो अर्क आहे तो निघून जातो, त्यामुळं मग त्या हेल्दीपणाला काही अर्थच राहत नाही. आणि बर्फाची जी पद्धत आहे ती पण चांगली आहे, पण मला ही पद्धत खूप आवडते. झटकीपट होते. त्याला पुन्हा मग रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवा 1 दिवस पूर्ण, सो त्याच्यापेक्षा हे बरं पडतं. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला फक्त पाठीमागच्या साईडला थोडंसं दाबलं की आपल्या पाकळ्या मस्त अशा सुटलेल्या आहेत, कारण ओव्हर कुक झालं की पाकळ्या व्यवस्थित सुटत नाही. तर आता हे जे आहे ते बिया साईडला ठेवून द्यायचे आहेत आणि हे बघा पाकळ्या किती सुंदर सुटलेल्या आहेत. आता 1 किलो आपण आवळा घेतला होता, पण बऱ्याचशे बिया वगैरे काढून ते खूप कमी प्रमाण झालं असेल, म्हणून मी फक्त इथे 900 ग्रॅम साखर घेतली. तुम्ही 800 ग्रॅम साखर देखील घेऊ शकता. आणि आता याला झाकण लावून अगदी 2-3 वेळा असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हाताने कुस्करा गेला तर पाकळ्या फुटू शकतात, किंवा चमच्याने देखील थोडं इकडं तिकडं होऊ शकतं, पण चमच्याचा वापर देखील तुम्ही करू शकता. आणि हे बघा, या पद्धतीने थोडंसं हलवल्यानंतर आपल्याला दाखवते मी, तर हे असं सेट होईल. आता काही प्रॉब्लेम नाही, साखर वर आहे कारण ती शेवटी विरघळणारच आहे. तर आता आपण याला झाकण लावून 1 दिवस पूर्ण ठेवणार आहे. आता हा जो सीन आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता इथे खाली जी साखर आहे ती बरीचशी गोळा झालेली आहे. तर आपल्याला व्यवस्थित असं चमच्याच्या सहाय्याने खालीवर मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून साखर जी हलली जाईल, नाहीतर मग तळाला साखर तशीच बसली जाईल ती. तर या पद्धतीने मिक्स करायचं आहे. आणि सोबतच मी आत्ताच याच्यामध्ये एक पूर्ण लिंबू मीडियम साईजचा जो आहे त्याचा रस घातलेला आहे. तो व्हिडिओ शूट झाला नाही ॲक्च्युली. हा पूर्ण लिंबू मी याच्यामध्ये घातला आहे. आता लिंबूऐवजी तुम्हाला व्हिनेगर वापरायचं असेल तर ते देखील वापरू शकता, जर तुमच्याकडे असेल तर. नसेल तर लिंबू तर सगळीकडे अवेलेबल असतो. याने काय 2 प्रकारे काम होतं. एक तर प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि सोबतच आवळ्या कँडीचा जो कलर आहे तो पांढरा शुभ्र यायला लागतो. आता एक होतं की आवळा कँडी आपण खूप जास्त सुकवत गेलो होतो तरी देखील त्याचा कलर खूप चेंज होतो. आता हा 3रा दिवस आहे आणि 3 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि 3 दिवसानंतर आपण याचा मस्त असा रस साईडला केलेला आहे आणि कँडी सेपरेट केलेलं आहे. बघा कँडी किती रसदार दिसत आहे, अगदी त्याने साखर खूप छान प्रकारे शोषून घेतली आहे. आता हे गाळल्यानंतर 10 ते 15 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे, जेणेकरून जे काही पाणी असेल ते निघून जाईल. आता 10 ते 15 मिनिटांनंतर आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये किंवा कॉटनच्या कपड्यावरती, गॅलरीतून असं येत असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉटनच्या कपड्यावरती देखील असं घालू शकता. तर हे व्यवस्थित मी असं सेट केलेलं आहे आणि आता मी इथे उन्हात घालणार आहे, म्हणून मी ह्याच्यावरती कपडा घालते, जेणेकरून धूळ वगैरे आहे वाऱ्याने उडून जाऊ नये. किंवा तुम्ही घरात देखील यांना फॅनच्या खाली 3 ते 4 दिवस सुकवू शकता. तर 3 ते 4 दिवस लागतात. उन्हात घातला तर 2 दिवसात तयार होतो, ऊन जर का चांगला असेल तर. आणि हा जो पाक निघाला आहे की ज्यूस जो निघालेला आहे तो तुम्ही एखाद्या काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवू शकता. आवळा सरबत करण्यासाठी त्याचा वापर करू शकता. आता हे बघा 2 दिवसच मी उन्हात सुकवले, पण कडकडीत उन्हामुळं खूप छान सुकले गेलेत. ह्याच्यापेक्षा जास्त सुकवला तर तो कँडी ज्या आहेत त्या चिवट होतात आणि खाताना खूप आपल्याला मग ते कडक लागतं. तर मार्केटसारखा लूक येण्यासाठी ह्याच्यावरती मी थोडीशी पिठी साखर शिंपडून घेतली, जेणेकरून खूप छान दिसायला लागतील त्या. हे बघा किती सुंदर दिसत आहेत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.